नमस्कार मित्रांनो, काल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईकजी यांनी जाहीर केले आहे की महाराष्ट्रामध्ये मुक्त रिक्षा परवाने बंद करण्यात येत आहे आणि या निर्णयाचे खरंच आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे आम्ही स्वागत करतो आणि नागरिकांना तसेच रस्त्यावरील वाहतूक ट्रॅफिक जॅमसाठी ज्याबाबत साहेबांनी सांगितले की याच्यामुळे आपण तुर्तास याला स्थगिती देत आहोत। तर माझी सरकारला व परिवहन मंत्री साहेबांना विनंती आहे की स्थगिती न देता कायमस्वरूपी बंदी आणावी, किमान पुढील 5 वर्षे, अशी आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे मी सरकारला आवाहन व विनंती करतो। यासोबत आज परमिट बंद तर झालेलंच आहे, परंतु यासोबत एक दुसरा दरवाजा चालू झालेला आहे, तो आहे ई रिक्षाचा। आता ई रिक्षा म्हणजे परवाने बंद झाले तर मोकाटपणे नवीन ज्या ई रिक्षा आहेत त्या मार्केटमध्ये येतील। तर याबाबत आमचे सहकारी व संघटनेचे उपाध्यक्ष मधुकर यादव साहेब हे आपल्याशी याबाबत बोलतीलच, परंतु मला असं बोलायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम रिक्षा व इतर संघटनांनी यासाठी मागील 5 वर्षापासून 7 वर्षापासून तगादा लावलेला होता, वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, कित्येक वेळा आपण आंदोलनं सुद्धा केली आहेत आणि हे आंदोलनं निवेदनं संपूर्ण महाराष्ट्रातून गेलेले आहेत। तर कोणीही याचं श्रेय घेऊ नये, स्टंटबाजी करू नये, श्रेयवादमध्ये पडू नये। हा विजय कोणा एका संघटनेचा नाही आहे, तर महाराष्ट्रातील तमाम रिक्षा चालकांचा व रिक्षा चालकांचे प्रतिनिधी संघटना यांचा हा विजय आहे। तर मी संघटनेचे उपाध्यक्ष मधुकर यादव साहेब यांना विनंती करेन की त्यांनी ई रिक्षाबाबत आपण जे संघटनेचं मत आहे ते इथं जाहीर करावं। नमस्कार, मी मधुकर यादव, आझाद रिक्षा चालक संघटना उपाध्यक्ष। आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे परमिट बंद झाले, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि तो कुठल्या एका संघटनेचा लढा नाही हे पण त्यांनी सांगितलं। कुणीही त्याचं एकट्याने श्रेय घ्यायचं काहीच कारण नाही आहे। परमिट बंद झालं, पण त्यामधून एक दुसरा एक मार्गावर त्यांनी हे केलेलं नाही की ई रिक्षा, आज ई रिक्षा मार्केटमध्ये आली आणि तिला परमिट सक्ती नाही आहे। तर परमिट बंद करून जर ई रिक्षा चालवली तर परमिट बंद केलेल्याचा काहीच उपयोग होणार नाही। तिला फक्त इंजिनमध्ये बदल झालेला आहे, बाकी मीटर गाडीचे हे सगळं सारखं आहे। म्हणून माझी सरकारला ही विनंती आहे की सरकारने ई रिक्षा देताना तिला परमिट सक्ती करावी आणि जेणेकरून आज मार्केटमध्ये परमिटमुळं जे रिक्षांची संख्या वाढली होती त्याला आता आळा बसेल, कारण परमिट बंद झालेलं आहे। तसेच ही रिक्षा देताना तो जो घेणारा माणूस आहे तो PF धारक आहे का, तो टॅक्स पेयर आहे का, याची शहानिशा केली पाहिजे। कारण आता बरेच असे काही उदाहरणं समोर आलेली आहेत की जे सर्व्हिसही करतात, सरकारी करतात, खाजगी करतात, सरकारी करतात आणि इकडं रिक्षा पण घेतात। जर परमिट नाही मिळालं तर ई रिक्षाही घेतील ते आणि परत व्यवसायामध्ये येतील। म्हणून माझी सरकारला ही विनंती आहे की त्यांनी ई रिक्षा देताना PF अकाउंटची तो टॅक्स पेयर आहे का किंवा त्याला रिक्षाची खरंच गरज आहे का अशी चौकशी करावी। तर मित्रांनो, आपण पाहिलं उपाध्यक्षांनी स्वतः बोलले की मुक्त परवाना धोरण तर बंद झालेलं आहे, परंतु यासोबत ई रिक्षांना वाट मोकळी झालेली आहे। तर ई रिक्षा मार्केटमध्ये येण्या अगोदर ई रिक्षा फक्त आणि फक्त गरजू रिक्षा चालकांना याचा फायदा कसा होईल, त्यांना व्यवसाय कसा मिळेल, यासाठी त्या रिक्षा चालकाचं PF अकाउंट नाही आहे, तो टॅक्स पेयर नाही आहे, या बाबींची खात्री केल्यानंतरच त्यांना ई रिक्षा मंजुरी करण्यात यावी व देण्यात यावी, अशी आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे सरकारला विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।